सोलापूरच्या मंगळवेढ्यामध्ये 9 वर्षांपूर्वी घडलेलं एक भयानक हत्याकांड. एका आरोपीनं स्वतःचीच पत्नी आणि 1 वर्षांच्या चिमुकलीचा खून केला होता. एवढंच नाही तर घरात असलेल्या 3 मांजरीच्या पिल्लांना सुद्धा अक्षरशः ठेचून संपवलेलं होतं. या सगळ्या प्रकरणाच्या नंतर उभा महाराष्ट्र हळहळला होता. आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा करा अशी मागणी समोर येत होती. त्यानंतर जवळपास 9 वर्ष हा सगळा लढा न्यायालयात लढला गेला आणि त्यानंतर न्यायालयानं आरोपीच्या विरोधात शिक्षा सुनावली आहे. संपूर्ण प्रकरण काय आहे आणि शिक्षा नेमकं न्यायालयाने काय सुनावली हेच जाणून घेऊयात. नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. सोलापूरच्या मंगळवेढ्यामध्ये राहणाऱ्या कोरे कुटुंबासाठी 3 डिसेंबर 2017 हा दिवस सगळ्यांच्याच आयुष्यातला अतिशय थरारक दिवस होता. या घरामध्ये राहायला कोण कोण होतं तर सासू सासरे, मुलगा, सून आणि त्यांची 1 वर्षांची चिमुकली. घडलेलं असं होतं की संजय नागप्पा कोरे जो या प्रकरणामधला मुख्य आरोपी आहे, या आरोपीला सतत आपल्या पत्नी असलेल्या सुरेखा यांच्या चारित्र्यावरती संशय वाटायचा. त्यामुळे अनेकदा घरामध्ये लहान सहान गोष्टींवरून सुद्धा वादविवाद होत असायचे. पण हे सगळे वाद त्यानंतरच्या काळामध्ये इतके जास्त टोकाला गेले की संजय यांच्या डोक्यामध्ये सतत राग असायचा. त्यांना सतत असं वाटायचं की आपली पत्नी आपल्या मागे काहीतरी करतेय, तिचं चारित्र्य हे शुद्ध नाहीये असं वाटत असायचं. त्याच दरम्यानच्या काळात त्यांना एक मुलगी सुद्धा झालेली होती जिचं नाव श्रावणी होतं. 1 वर्षांचं हे बाळ होतं आणि असं सगळं असताना सतत पत्नीवरती जो काही राग होता, हा राग एका दिवशी इतक्या मोठ्या भडक्यामध्ये रूपांतरित झाला की थेटपणे एका लोखंडी कांबीने मिळून याच संजय कोरे यानं स्वतःच्या पत्नीचा खून केला. इतकं केल्याच्या नंतर सुद्धा तो थांबला नाही. सुरेखा यांचा खून केल्याच्या नंतर आतल्या खोलीत असलेल्या या 1 वर्षांच्या चिमुकल्या श्रावणीचा सुद्धा तशाच पद्धतीनं खून करण्यात आला. हे सगळं झाल्याच्या नंतरही तो थांबला नाही. घरातल्या एका कोपऱ्यामध्ये घरात पाळलेल्या 3 मांजरी होत्या, पिल्लं होती लहान लहानशी. त्या घरामध्ये त्या मांजरींना कोंडलं गेलं आणि मांजरींना सुद्धा त्याच लोखंडी कांबीने ठेचून ठेचून मारून टाकलं. हे सगळं झाल्याच्या नंतर हा आरोपी इतका निर्ढावलेला आणि इतका विकृत विक्षिप्त होता की तो स्वतःच घरातून बाहेर आला आणि त्यांनी स्वतःच ग्रामस्थांना जाऊन ही सगळी गोष्टही सांगितली. मीच माझ्या पत्नीला आणि माझ्या मुलीला संपवलेलं आहे असं त्यानं सांगितलं. त्यानंतर ग्रामस्थांनी या सगळ्या विषयी पोलिसांना कल्पना दिली. पोलीस घटनास्थळी दाखल होतात. या आरोपीवरती गुन्हा दाखल होतो. त्यानंतर त्याला अटकही केली जाते आणि न्यायालयामध्ये हा संपूर्ण खटला उभा राहतो. या खटल्यामध्ये सुरेखा म्हणजेच ज्या मृत महिला आहेत, त्यांचे जे सासू सासरे आहेत म्हणजेच आरोपीचे आई वडील आहेत, त्यांना सुद्धा मुख्य संशयित म्हणून अटक केलेली होती. या तिघांवरती सुद्धा हा सगळा खटला चालत होता. गेले 9 वर्ष हा संपूर्ण लढा न्यायालयामध्ये सुरू होता. या सगळ्याच्या दरम्यान सरकारी वकिलांनी 11 जवळपास साक्षीदार पाहिले, वेगवेगळे पुरावे पाहिले आणि हे सगळं झाल्याच्या नंतर आज न्यायालयानं या सगळ्यामधला अतिशय महत्त्वाचा आणि मोठा निकाल दिला. या निकालामध्ये न्यायालयानं असं म्हटलंय की आरोपी हा इतका विकृत आहे, इतका हिंसक आहे की त्यानं स्वतःच्या पत्नीला तर संपवलंच. चारित्र्याचा त्याला राग होता, पत्नीला त्यांनी संपवलं. पण इतक्यावर तो थांबला नाही. त्यानं स्वतःच्याच पोटच्या 1 वर्षांच्या मुलीचा सुद्धा खून केला आणि त्यानंतर त्यानं चक्क त्या मांजराच्या पिलांना सुद्धा सोडलं नाही. त्या मांजरांचा या सगळ्यामध्ये काहीच दोष नव्हता. त्यांना तरी ऍटलीस्ट त्यांनी सोडून द्यायचं होतं, मात्र त्यानं तसंही केलं नाही. यावरून हा माणूस किती विकृत आहे हे लक्षात येतं. त्यामुळेच आता या प्रकरणामध्ये या आरोपीला आपल्याच पत्नीच्या आणि मुलीच्या खून प्रकरणामध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 10,000 रुपयांचा दंड ठोठावलाय. त्याचबरोबर प्राण्यांचा जो काही बळी या सगळ्यामध्ये गेला, 3 मांजरांना या सगळ्यात मारून टाकण्यात आलं, त्याच्या विरोधामध्ये सुद्धा शिक्षा सुनावत असताना कोर्टानं त्याला अतिरिक्त 2 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्याचबरोबर अतिरिक्त 2,000 रुपयांचा दंड सुद्धा ठोठावलेला पाहायला मिळतोय. हे प्रकरण 2017 मध्ये अतिशय गाजलेलं होतं, चर्चेला गेलेलं होतं. याच प्रकरणामधला आज हा सगळा निकाल आलाय. पण विशेष म्हणजे या प्रकरणातले जे काही पुरावे आढळले, हे सगळे पुरावे संजय कोरे याच्या विरोधात होते. त्यामुळे त्याला तर शिक्षा झाली, पण त्याच्या आई वडिलांचा या सगळ्यामध्ये किती रोल होता, त्यांच्या बाबतीतले जे काही प्रॅक्टिकली पॉसिबल असणारे सगळे एव्हिडन्स होते, जे कोर्टाच्या समोर ग्राह्य धरले जातील अशा पद्धतीचे पुरावे सापडले नाहीत. त्यामुळे त्यांची या सगळ्यामध्ये निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. पण संजय कोरे याला आता जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आणि आता कुठेतरी सुरेखा आणि त्यांच्या 1 वर्षांच्या मुलीला न्याय मिळालाय असंच म्हणावं लागेल. अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड
जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.